तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट घेऊ नका. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व रुग्णालयांना नोटीस. डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास पालिका थेट कारवाई करणार. फुले चित्रपटामुळे पुन्हा जातीय वाद वाढू शकतो. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा आक्षेप. चित्रपट एकतर्फी नकोय, सर्वसमावेशक व्हावा. ब्राह्मण समाजाने केलेली मदतही चित्रपटात दाखवावी अशी मागणी. भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल. उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर मनसेचा इशारा. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. खोक्या भोसलेची बायको तेजू भोसले नातेवाईकांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला. घरावरील कारवाईनंतर पुनर्वसनासंदर्भात अजितदादांची भेट घेतली. मराठवाड्यामध्ये अल्पवयीन मुलींना फसवणारी टोळी कार्यरत. लहान मुलींना प्रेमात पाडून संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना. अंजली दमानी यांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडे चौकशीची मागणी. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सरकार आरोपी, मग तपास कसा करणार? एसआयटी नेमा. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची मागणी. औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस. पुढील सुनावणी 29 एप्रिलला. अमेरिकेच्या टेरिफ धोरणामुळे भारत चीनचे संबंध सुधारण्याची शक्यता. भारतातून आयात वाढवण्याचा निर्णय. चीनचा निर्णय संबंध सुधारण्यावर देखील भर. वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत. पंढरपूरमधील चाचणी यशस्वी. प्रत्येक वर्षी होणाऱ्या सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआयचा वापर केला जाणार. मुंबईतील पाणीबाणी टाळण्यासाठी केंद्रानं हस्तक्षेप करावा. आशिष शेलारांचं केंद्रीय जलशक्ती विभागाला पत्र. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या परवान्यासाठी महानगरपालिकेकडून टँकर चालकांची अडवणूक. शेलारांचं